सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज जास्त मेहनत करण्याची खूप गरज आहे, तरच त्यांना परीक्षेमध्ये किंवा इतर कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आज तुम्ही एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात कराल. यामुळे तुमचं भविष्य हे जास्त मजबूत होईल. आज वडिलांच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. बाहेरचं खाणंपिणं पूर्णपणे टाळा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच शुभ परिणाम घेऊन येईल. विनाकारण कामाच्या बाबतीमध्ये शंका घेणं आणि वादविवाद करणं यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाईल. यामुळे तुम्हाला थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला नफा मिळवण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी तुमची एखाद्या प्रभावशाली किंवा महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज पैशांची थोडी कमतरता जाणवू शकते. वाहन चालवताना तुम्ही खूप सतर्क राहा आणि काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तुमच्या मुलांची चिंता वाटण्याची देखील तुम्हाला शक्यता आहे. शेजाऱ्यांमुळे आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि बोलताना आपल्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज आनंद वाढेल. तुमच्या व्यवसायाला एक नवीन गती मिळेल. कौटुंबिक व्यवसायासाठी तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासोबत बाहेर फिरायला किंवा जेवायला जाऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. सकाळी लवकर उठून तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची धार्मिक कामांमध्ये रुची वाढेल. तुम्ही आज पूजापाठ, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन कराल. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. एखाद्या महान व्यक्तीच्या सल्ल्यानं तुम्हाला फार फायदा होईल. आज तुम्हाला धावपळ जास्त राहील, त्यामुळे तुमच्या डोळ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या. आज तुम्ही वेळेचं योग्य पालन करत प्रगती कराल. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातही प्रगती होईल आणि तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक बाजू अधिक स्थिर होईल. आईच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभाची अपेक्षा आहे. आज त्यांच्याकडनं तुम्हाला मदतही मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरी एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. यामध्ये तुमचे नातेवाईकांचे आणि मित्रांचे आणि पाहुण्यांचेही आगमन होईल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला आज चांगल्या बातम्या येत राहतील. अनावश्यक कामांमध्ये तुम्ही वेळ घालवू नका. मित्र आणि नातेवाईकांमुळे घरात काही वेळा ताणतणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम बाळगा. आज तुम्ही तुमच्या आईसाठी एखादी खास भेटवस्तू खरेदी करू शकता. यामुळे त्यांना आनंद होईल आणि तुमचं नातं हे मजबूत होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. त्यांना चांगल्या संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आज तुमची सर्व कामं वेळेवर आणि सहजपणे पूर्ण होताना दिसतील.
यामुळे तुमच्या मनामध्ये फार आनंदाची भावना निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. त्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती देखील मिळू शकते. आज जर तुम्ही कोणाला पैसे देण्याचा विचार करत असाल तर तसं अजिबात करू नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत कधीच मिळणार नाहीत. त्यामुळे कुठलाही आर्थिक व्यवहार करताना थोडं सावध राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज खूप धावपळ आणि कठोर मेहनत करूनही तुम्हाला आज अपेक्षेप्रमाणे लाभापासून वंचित राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार नाही. आज तुम्हाला तुमच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास थोडासा थकवणारा असेल. मानसिक त्रासामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवेल. तुमचं मन मात्र थोडं अशांत राहील. काही जुनी अपूर्ण कामं तुम्हाला आज पूर्ण करावी लागतील. तुमच्या प्रिय व्यक्तींची आज भेट होईल, यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत काही वेळ घालवाल. त्यांच्यासोबत खेळल्यानं मानसिक ताणतणाव कमी होईल आणि तुम्हाला हलकं वाटेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैशांच्या व्यवहारामध्ये फार काळजी घ्यावी लागेल. कोणाशीही पैशांची देवाणघेवाण करताना तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांनाही आज विरोध होऊ शकतो. तुमचे शत्रू आज बलवान होतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक समस्यांवरती आज तुम्ही कोणताही चुकीचा किंवा घाईघाईने निर्णय घेतल्यास तो तुमच्यासाठी भविष्यामध्ये अडचणीचं कारण बनू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमचा जीवनसाथीदार तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये आणि अडीअडचणीमध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील. त्यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. त्यांना परीक्षेमध्ये किंवा अभ्यासामध्ये यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील एखाद्या खूप अनुभवी आणि जाणकार व्यक्तीला भेटू शकता. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्हाला आज चांगली प्रगती साधता येईल. तुम्हाला काही आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी किंवा चिंता मात्र सतावू शकतात, मात्र त्या तात्पुरत्या असतील. उत्साहामध्ये आणि घाईघाईने केलेलं कुठलंही काम आज बिघडू शकतं. म्हणून आज कुठलंही महत्त्वाचं काम करताना तुम्ही सावध राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. संध्याकाळच्या वेळी तुमची धार्मिक कामांमध्ये रुची वाढताना दिसेल. तुम्ही आज पूजा अर्चा किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन करा. या काही धर्मादाय कामांवरती किंवा दानधर्मावरती देखील तुमचा खर्च होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काही जुन्या मित्रांशी अचानक भेट होऊ शकते. ही भेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या भेटीमुळे तुम्हाला काही नवीन संधी किंवा मदत मिळू शकते. खाण्यापिण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. अपचनाचा त्रास त्यामुळे होऊ शकतो आणि तब्येत बिघडू शकते. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी आज संपुष्टामध्ये येऊ शकतात. तुम्हाला समस्यांवरती आज उपाय सापडतील. तुमच्या गोड आणि प्रभावी बोलण्यामुळे तुम्हाला आज सर्व काही मिळू शकतं. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल आणि तुमचं काम करून घ्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या नात्याबद्दल किंवा काही गैरसमज वाद सुरू असेल तर ते आज संपतील. जुने मतभेद भेटतील आणि संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं खूप मदत मिळेल. ते तुम्हाला आवश्यक ते सहकार्य देतील. तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत होईल. पैशांची आवक वाढेल आणि तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. तुमच्या मनामध्ये असलेली एखादी मोठी इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
संध्याकाळचा वेळ तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा समारंभामध्ये घालवाल. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि नवनवीन लोकांशी तुमची ओळख होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक राहू शकतो. तुम्हाला वाहनाशी संबंधित काही अडचणी देखील येऊ शकतात. तुमच्या वाहनामध्ये आज बिघाड होऊ शकतो किंवा प्रवासात काही अडथळे येतील. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल एक खूपच शुभ आणि आनंदाची बातमी आज ऐकायला मिळेल. तुम्हाला आज तुमच्या मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल. ते तुमच्या मदतीला धावून येतील. तुमचं वैवाहिक जीवन देखील खूप आनंदी आणि सुखमय राहील. तुमच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. आज कुटुंबामध्ये काही लहान सहान मतभेद किंवा वाद होऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीतही तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागेल आणि संयम बाळगावा लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.